पहिला चेंडू ते मात्र दिशा भरकटतोय. स्वेर चेंडू अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड खातं खोललं जातंय संघाचं. एक धाव धावफलकावरती. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. इथे मात्र पूर्णपणे बीट होत आहेत फलंदाज. निर्धाव चेंडू येतो. एक चेंडू एक धाव. पुन्हा एकदा विशाल. इथे मात्र अतिशय सुंदर फटका. कोणती संधी नसणारे क्षेत्ररक्षकडे. इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. चौकार. 4 धावा धावफलकावरती वाढतायत. आता मात्र 5 धावा. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. पुन्हा एकदा बीट होत आहेत. निर्धाव चेंडू. 4 ओव्हरचा सामना आणि इथे मात्र प्रत्येक डॉट बॉल इथे मात्र फलंदाजांवर दबाव वाढवताना. इथे मात्र फुटत चेंडू भिरकावून दिलाय आणि हा जातोय सरळ यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज होईल बाद. इथे मात्र पहिला झटका लागेल सापेगाव संघाला. सुंदर गोलंदाजी. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. 4 चेंडू फेकले गेलेत. 5 धावा धावफलकावरती. मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि वारंवार डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा डॉट बॉल बॅक टू बॅक. ते मात्र डॉट बॉल येतोय आणि फक्त 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पॉवर प्लेच्या पहिल्या षटकानंतर. नवीन येणारे गोलंदाज योगेश पाटील. स्ट्राईकवर बॅट्समन पाहतोय आपण नवीनला. पाच धावा धावफलकावरती. दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. ते मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. 5 धावा धावफलकावरती. मात्र फटकेबाजी करावी लागणार आहे. पुन्हा एकदा अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहतोय आपण भोज संघाची. पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाजी. ते मात्र विकेटची संधी आहे.
फलंदाज इथे मात्र बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. मात्र विनायक बाद होत आहेत आणि झटका लागतोय सापेगाव संघाला. 5 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज रियाज जाताना आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडकडे. 5 धावा धावफलकावरती. ओ इथे मात्र डेड बॉल होतोय. 5 धावा धावफलकावरती. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत पाहिले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फक्त आणि फक्त 5 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ते मात्र प्रत्येक चेंडू गणित दबाव वाढताना दिसतोय फलंदाजांवर. योगेश पाटील अचूक टप्प्यावर गोलंदाजी. ते मात्र खेळून काढतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव जरूर मिळेल. 6 धावा धावफलकावरती. आता मात्र स्ट्राईकला आपण पाहतो रियाज. इथे कट लागतोय. सरळ चेंडू जातोय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू येतोय. सेकंडवर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. ओ इथे मात्र पुन्हा एकदा बीट होत आहेत फलंदाज. पाणी पाहिजे का? आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो सिद्धेशला. 2 गोलंदाज इथे मात्र काय सुंदर गोलंदाजी केली विशालने. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या. एक वाईटच्या स्वरूपात म्हणजे 5 धावा खर्च केल्या. त्यानंतर मात्र गोलंदाजीला आला योगेश. त्याने सुद्धा फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली. अशा प्रकारे 6 धावा फक्त 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय स्कोर कार्डवर. ते मात्र पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव येतोय. कमी उंचीचा हा खेळाडू परंतु सुंदर गोलंदाजी करतोय. तिसरं षटक घेऊन येतोय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू निर्धाव येतोय. नवीनला पाहतोय आपण फलंदाजी मार्कवर. ते मात्र फुटत चेंडू होता. भिरकावून दिलाय. वन बाउन्स.
सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. एक धावेच्या मदतीने स्कोअर कार्ड हलतोय 7 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय. ते मात्र सरळ स्ट्रेट खेळून काढतोय. एक धाव जरूर मिळेल. 8 धावा. तिसरं षटक मार्गस्थ. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, 2 धावा खर्च केल्यात. ते मात्र उंचावरून मारण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये इथे मात्र झेल सोडला जातोय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 10 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथे मात्र कट लागून मागे सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात प्रयत्न, दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो. इथे मात्र फलंदाज होईल बाद. एक धाव जरूर मिळेल दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. इथे मात्र विकेट्स गमावताना धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन फलंदाज आता आपण पाहतोय राजला. धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मात्र फलंदाजी. तिसऱ्या ओव्हरचा अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. ते मात्र खेळून काढतो. एक धाव जरूर मिळेल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. मात्र चौथं ते मात्र स्पिन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. वाईट चेंडू, दिशा भरकटतोय. चौथं षटक मार्गस्थ आहे. 13 धावा धावफलकावरती आहेत. ते मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा ते मात्र यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल. या 2 धावेने धावफलक वाढतंय 15 धावा धावफलकावरती. पोलमधील पहिला सामना आपण पाहतोय. 4 ओव्हरचा हा सामना. ते मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. झेल मात्र इथं सोडला जातोय आणि 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात. एक अतिरिक्तच्या स्वरूपात आणि 2 चेंडूमध्ये 2-2. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, इथे मात्र झेल सोडला जाणार नाहीये. फलंदाज होईल बाद.
मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. परंतु एक धाव जरूर मिळेल. 18 धावा धावफलकावरती. 18 धावा धावफलकावरती. इथे मात्र पुढचा चेंडू खेळून काढलाय. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. ते मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज होईल बाद. एकोणीस धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू. ते मात्र फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. 19 धावा धावफलकावरती. 20 धावांचं आव्हान ते मात्र ठेवलंय भोज दहिवली समोर सापेगाव संघाने. जाणता राजा क्रिकेट संघशील आयोजित जाणता राजा चषक 2025 दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आयोजित केला आणि या स्पर्धेसाठी विविध मान्यवरांचं आपल्याला सहकार्य लाभलं. श्री मदन रामभाऊ कडव तसेच श्री रोहित मदन कडव यांच्यातर्फे आपल्याला प्रथम पारितोषिक इथे प्राप्त झालं. त्यांचं खूप खूप आभार. त्यानंतर विराज सुनील देशमुख तालुका अध्यक्ष अंबरनाथ ग्रामीण भाजपा यांच्याकडून आपल्याला द्वितीय पारितोषिक प्राप्त झालं. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. त्यानंतर मान्य श्री अनंत राघव कडव माजी सभापती यांच्याकडून आपल्याला सहकार्य लाभलं. त्यांचंही खूप खूप आभार. दिनेश वाघू बनोटे श्री गीता दिनेश बनोटे सरपंच काराव ग्रामपंचायत यांच्यातर्फे आपल्याला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त झालं. त्यांच्याकडून सुद्धा खूप खूप आभार. तसेच श्री अजित बालाराम मसे युवा उद्योजक यांच्याकडून आपल्याला 5व्या क्रमांकाचं प्राईज मिळाले. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. तसेच मान्य श्री नंदू श्रावण शेंडे यांच्याकडून आपल्याला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थचे चषक उपलब्ध झाले. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. तसेच मान्य श्री निखिल रोहिदास कडव यांच्याकडून आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यांच्याकडून सुद्धा खूप खूप आभार. तसेच अक्षय रघुनाथ बनोटे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार प्राप्त झाले. त्यांचं सुद्धा आभार. तसेच प्रतीक पवार यांच्या जगदंब ब्रॉडबँड यांच्याकडून आपल्याला नेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यांचं सुद्धा खूप खूप आभार.
त्यानंतर मात्र या सामन्यातील विजयी संघ आणि राजमुद्रा खरवय यांचा सेकंड राऊंडचा सामना खेळवला जाईल याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. लगेचच तयार राहायचं आपण. वीस धावांचं आव्हान आहे 4 षटकानंतर. त्याला सामना लगेच चालू करा. 20 धावांचं आव्हान आहे. हो, इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा विकेट प्राप्त होता राहिलाय. फलंदाज शंकर इथे मात्र जीवदान भेटतोय त्यांना आणि मोठी विकेट होती भोज संघाची. तोच मात्र फलंदाज इथे वाचतोय. 20 धावांचं आव्हान आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन येतोय नवीन. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे आणि इथे पुन्हा एकदा चूक होते. पा काय घडते मैदानात. परंतु रनआउटच्या स्वरूपात मात्र फलंदाज नक्कीच बाद होणार आहे. काय घडलं इथे मात्र जीवदान मिळालं होतं परंतु धावबादच्या स्वरूपात इथे मात्र फलंदाज विशाल इथे मात्र बाद होतोय. मात्र नवीन फलंदाज मैदानात जाताना आपण पाहतोय जर्सी नंबर 9309 विकास. 20 धावांचं माफक आव्हान आहे. 4 षटकामध्ये फक्त आणि फक्त 20 धावा करायच्या आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आतापर्यंत. 2 चेंडू फेकले गेलेत. एक विकेट प्राप्त केली जाते. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव जरूर मिळेल. एकनी खातं उघडतंय. एक धाव धावपलकावरती आपण पाहतोय. ते मात्र बिरकावून देतोय. बिगिट षटकार. 6 धावा ते मात्र मिळतील आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या आकड्यावरती.
धावा धावफलकावरती. पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ असताना ते मात्र पुन्हा एकदा भिरकावून दिलाय. आता मात्र संधी नसणारे क्षेत्ररक्षकाकडे, परंतु इथे चेंडू थोडासा स्लो झाला आणि चेंडू अडवला गेलाय. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावरती. ते मात्र खेळून काढले, 1 धाव जरूर मिळेल. दहा धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे 3 षटके, 18 बॉल आणि 10 धावांची गरज असणार आहे. 18 चेंडू, 10 धावा. दहा धावा धावफलकावरती. येणारे 18 चेंडू आणि 10 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दीपराज. हो, स्लो ऑन डिलिव्हरी. ते मात्र निर्धाव चेंडू. ते मात्र खेळून काढलंय, परंतु क्षेत्ररक्षण चूक होते आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे चौकार. 4 धावा. चार धावा मदतीने मात्र स्कोर कार्ड जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आता मात्र येणारे 16 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज असणार आहे. ते मात्र चेंडू हवेत आहे आणि सुंदर असा झेल. इथे मात्र फलंदाज इथे मात्र बाद होईल. शंकर इथे मात्र बाद होत आहेत. येणारे 15 चेंडू आणि 6 धावांची गरज. ते मात्र सामना एका चेंडूमध्ये संपवण्याच्या नादामध्ये शंकर बाद होतोय. नवीन येणारे फलंदाज योगेश मात्र खेळून काढतोय. 1 धाव जरूर मिळेल. 15 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. ते मात्र फुटवा चेंडू पुन्हा एकदा भिरकावून दिलाय आणि हा मात्र चेंडू जातोय सरळ सीमा रेषे पलीकडे षटकार आणि ते मात्र मॅच जिंकतोय भोज संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. यानंतर लगेचच आपला सामना खेळवला जाईल भोज वर्सेस
राजमुद्रा खरवय दोन्ही संघाचे कप्तान आपण यायचंय लगेचच आपला सामना खेळवला जाईल.